हा सुविधा पोचावी हा आमचा उद्देश आहे। खूप सारे पेशंट लिव्हर क्लिनिकद्वारे त्यांचा जो लपलेला आजार आहे लिव्हर हा शोधून काढण्यामध्ये मेडिकल हॉस्पिटलने हा प्रयत्न चालू केलेला आहे, लिव्हर क्लिनिक। सर, या क्लिनिकमध्ये सर्वसामान्य रुग्णांना नेमका काय फायदा होणार आहे? तर ह्या गोष्टीमुळे आपलं की ज्या पेशंटला लिव्हरचा त्रास माहिती नाहीये पण त्याच्या बॉडीमध्ये जो त्रास चालू आहे तो आपण लवकररित्या त्याला शोधू शकतो, योग्यरित्या त्याला ट्रीटमेंट देऊन भविष्यात होणारा धोका आपण टाळू शकतो। हा मेन त्या मागचा उद्देश आहे। स्कॅन ही टेस्ट आहे, तर बाकी हॉस्पिटलला त्याचं जी किंमत जी त्याची टेस्टची प्राइस घेतली जाते, जी फीज घेतली जाते त्यांच्या कंपॅरेटिव्ह मेडिकल हॉस्पिटल एक पॅकेज मध्ये लिव्हर क्लिनिकद्वारे फायब्रो स्कॅन, कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट एक पॅकेज मध्ये करून प्लस कन्सल्टेशन फी मध्ये काही माफक लिव्हरचा त्रास आहे का, आपल्याला फॅमिलीमध्ये स्वतः या कोणाला डायबिटीस वगैरे हा त्रास आहे का, हे योग्यरित्या आपण उर्वरित त्याचं लक्षण पाहून डॉक्टरांकडे त्वरित जाऊन त्याच्याबद्दल उपचार करू शकतो। सर, मेडिकलमध्ये एकाच छताखाली ह्या सगळ्या तपासण्या आहेत की काय वेगळ्या ह्याच्यामध्ये? नाही, एकाच छताखाली सर्व तपासण्या आहेत। आणि साधारणतः खर्च काय असेल सर्वसामान्यांना? तर सर्वसामान्यांना तरी आता फायब्रो स्कॅनचा आपण 2,500 ते 3,000 करण्याचा ठरवलं आहे पूर्ण पॅकेज। लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची एक सीएम फंड असतो, त्याला आपण मुख्यमंत्री योजना म्हणतो, आणि दुसरं असतं प्रधानमंत्री योजना। तर ही ज्या दोन्ही आहेत, तर मुख्यमंत्रीकडनं आपल्याला 2 लाखाची मदत आहे आणि प्राईम मिनिस्टरकडून 3 लाखाची मदत। हे झालं आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये बाकीचे सीजीचे म्हणजे जे सेंट्रलचे जे लोक असतात, रेल्वेमध्ये म्हणा किंवा अजून कुठलेही सेंट्रलचे जे जॉब्स आहेत त्याच्यासाठी पण आपल्याकडं त्यांचं एक पॅकेज दिलेलं आहे। जवळपास आय थिंक सेंट्रल गव्हर्नमेंटचं 14.5 लाखाचं 15 लाखाचं त्यांचं पॅकेज। दुसरं एक आहे, जसं आता MPKVY जे असतं महाराष्ट्र पोलिसांचं जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 17.5 लाखाचं त्यांनी पॅकेज सांगितलं। ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत। प्लस आता बाकीचे हे झाले तर अजून इन्शुरन्सेस पण आहेत सगळ्यांचे। एम्प्लॉइज को बताएं, लोगों को बताएं एंड चेकअप करें, जहाँ पे उन लोगों को अर्ली डिटेक्शन किया जा सकता है एंड लीवर ट्रांसप्लांट से बचा जा सकता है।